वार्तांकन रोखठोक बातमी। राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे या व्हिडिओवरून आता एका कुटुंबाने थेट पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले। शुक्रवारी सकाळपासूनच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात फिरत आहे। या कथित व्हिडिओमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ एका व्यक्तीसोबत आक्षेपार्ह स्थितीत असल्याचा दावा केला जातोय। या व्हिडिओची सत्यता अद्याप अधिकृतपणे पडताळणी गेलेली नसली तरी राजकीय वर्तुळात मात्र याउलट उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। या प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा एका व्यक्तीने पत्र परिषद घेऊन या व्हिडिओतील दुसरी व्यक्ती ही आपली तृतीयपंथी बहीण भाऊ असल्याचा दावा केला। दिसणारी व्यक्ती माझा नातेवाईक असून तो एक तृतीयपंथी आहे असा व्यक्तीने जाहीरपणे सांगितलंय। या दाव्यामुळे आता झिरवाळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। एक जबाबदार मंत्री आणि महत्त्वाचे घटनात्मक पद भूषवलेल्या व्यक्तीबाबत असा व्हिडिओ व्हायरल होणं ही गंभीर बाब मानली जाते। अद्याप मंत्री नरहरी झिरवाळ किंवा त्यांच्या कार्यालयाकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। मात्र विरोधक या मुद्द्यावरून आक्रमक होण्याची चिन्ह आहेत। हा व्हिडिओ कथित असून त्यांची तांत्रिक तपासणी होणं बाकी आहे। हा व्हिडिओ खरा आहे की जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी मॉर्फ करण्यात आलाय हे पोलीस तपासातच स्पष्ट होईल। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।